नमस्कार रसिक हो. सौ दीपाली दत्तात्रय कात्रे यांचा आमच्यावर विशेष लोभ. त्या नेहमीच कलावैभवसाठी वेळात वेळ काढून येतात. त्यांना मनापासून धन्यवाद. दीपाली ताईंबद्दल काय बोलू. या शिक्षिका, निवेदिका, साहित्यिक आणि एकपात्री प्रयोगकार. शाळेत 6 वर्ष आणि B.Ed कॉलेजमध्ये 13 वर्ष मानसशास्त्र व मराठी विषयांचं त्यांनी अध्यापन केलंय. आकाशवाणीवर ललित लेख व कथा सादर केले आहेत. बोल बोलता आणि साहित्य सख्या ही त्यांची 2 YouTube चॅनल्स आहेत. त्यांचे बरेच खास एकपात्री प्रयोग असतात, जसे आईची शाळा, हिरकणी, कोसबाडची अनु, सावित्रीच्या सखीचा सांगावा, रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली. याचबरोबर मी निवेदिता समर्पिता हा प्रयोग जवळजवळ महाराष्ट्रासह बऱ्याच राज्यात त्यांचं सादरीकरण होतं. त्यांच्या इतरही बऱ्याच कलाकृती आहेत, पण त्याचबरोबर त्या स्वकवितांचे वाचन, कथाकथन करतात. विद्यार्थ्यांसाठी हिरकणी म्हणून खास त्यांचं विशेष अभिवाचन असतं. नेहमीच त्यांची सांस्कृतिक वाटचाल ही आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली. तुम्हाला आज त्या तुकारामांचे अभंग आणि त्याचं निरूपण याबद्दल बोलणार आहेत आणि तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहेच. त्यामुळे शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढे सगळी सूत्र मी त्यांच्या हातात देते. धन्यवाद दीपाली ताई. जय हरी माऊली. आषाढी एकादशी निमित्तानं महासोहळा पंढरपूर वारीचा कलावैभव सादर करीत आहेत. अमृतमय भंडारा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेवरील भाष्य केलं आहे माधव दादा स्मार्त यांनी. वाचन स्वर दीपाली कात्रे. तुकाराम गाथेमधला हा अभंग आपण प्रथम ऐकूया. आले ते आधी खाईन भातुके, मग कवतुके गाईन ओया. सांगितला आधी आई को निरोप, होईल माझा बाप पुसे तो होते. तुका म्हणे माझे सखे वार करी, आले हे माहेरी होऊन आजी, आले हे माहेरी होऊन आजी. आता तुकाराम महाराजांचा हा अभंग स्थितीपर आहे बर का. आता 2 तत्व महाराज मांडतात आपल्या समोर. कोणती? एक म्हणजे प्रसाद कोणाचा आहे, तो कसा स्वीकारायचा, आणि दुसरं म्हणजे सख्य कोणाशी करावं. खरं तर व्यवहारी जगामध्ये स्वार्थाने नाती जोडणारे अनेक जण असतात बर का. म्हणजे रक्ताच्या नात्याचे सुद्धा असे स्वार्थी झालेले आपण बघतो. आणि त्यांच्या कर्माने दूषित झालेलं जर अन्न स्वीकारलं तर त्याचा परिणाम आपल्या रक्तावर होतो. पण जर प्रसाद म्हणून मानला किंवा संबोधलं तर खाणाऱ्याच्या मनातल्या भावना पवित्रच राहतात. म्हणजे काय म्हणतात तुकाराम महाराज, प्रसाद कोणाचा आणि तो कसा स्वीकारावा हे ते चिंतन चालू आहे बरं का. आता निर्मळ मनाने खाल्ला की नाही तुम्ही प्रसाद, मग देहावर कोणताही विपरीत परिणाम होणारच नाहीये. म्हणून महाराज या अभंगात काय म्हणतात, मला विठ्ठलाकडून आलेला प्रसाद खाल्ल्यानंतर त्याची महती मी इतरांनाही सांगीन, मग कवतुके गाईन ओव्या. मी ते भातुके खाल्ल्यानंतर त्याच्या त्या ओव्या गाणार आहे, सांगणार आहे मी इतरांना. आता आई वडील नेहमी ना मुलांच्या कल्याणाची काळजी घेतात की नाही. आता विठ्ठलच आमचे आई बाप आहेत, माय बाप आहेत. त्याचा जो काही निरोप असेल तो माझ्या हिताचाच असेल आणि इतरांचे हित व्हावे म्हणून मी ते सगळ्यांना सांगणार आहे. हे खरं महत्वाचं सूत्र बर का या अभंगाचं. आता याच्यात सुद्धा सुखसंवाद हा खरं तर उभय पक्षी असतो. कारण कसं आहे, एकमेकांचे क्षेम जेव्हा विचारले जाते, कसा आहेस तू, मग तो मी म्हणतो तू कसा आहेस,
मग हा जो सात्विक आनंद आपल्याला मिळत असतो त्याचं अगदी भरत येतो हो. वारकरी गळा भेटी करतात तेव्हा हा आनंद आपल्याला दिसतो की. महाराज वारकऱ्यांनाच आपले सखे सोयरे मानत होते की नाही. वारी सुरू झाली आहे आणि हे वारकरी एकमेकांना गळा भेटी होतात. वारकरी हा खरा वैष्णव असतो, पांडुरंगाचा भक्त असतो. तो नियमितपणे आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या करत असतो. थोडक्यात काय, तो देवाचा निष्ठावान भक्त असतो. मग जो निष्ठावंत भावाने कर्म करतो तो देवाचा निष्ठावान भक्त असतोच. म्हणजे त्या कर्माचे फळ त्याचे चांगलेच असते. म्हणून महाराज इथे म्हणतात, माझं माहेर पंढरपूर. म्हणजे काय, आता वारी ज्याला जमली नाहीये त्यांचं काय, परमार्थात देहाला पंढरी म्हटलेले आहे. देह आपला, या देहामध्ये नित्य वैष्णवी विचार वारी सारखा अखंड येर झार घालून बर का प्रचलित भौतिक संसार करत असतो आपण. आता अशा देहातील दैवी सुख फार मोलाचे असते. म्हणजे देहाला सगळं मिळणं, आज काय बासुंदी मिळाली आहे, उद्या काय हे आहे, देहाला खुश, हा हा हा, तसं तुकाराम महाराज नाही म्हणतात. दैवी सुख कसं आहे ते महाराजांनी अनुभवलेले ना. भंडाराच्या डोंगरावर जेव्हा ते जात असत, आता त्या काय झालं त्या दिवशी, नित्य शाश्वत सुखाच्या अभिलाषेने पांडुरंगाच्या कृपा कटाक्षासाठी विचार करायला सुरुवात केली आणि मग तो सुदिन महाराजांच्या आयुष्यात उगवला आणि त्यांना माहेरवाशीन मुली इतकाच आनंद झाला. अभंगाच्या शेवटची ओळ ती आहे ना, आले हे माहेरी हुनाजी. जशी ती मुलगी आनंदी होते माहेरी आल्या नंतर, हो तसा आनंद झाला की मला. जीवाचे सासर जोडलेले असते पण माहेर हे मूळ स्वरूपाचे असते आणि महाराज त्या स्वरूपाशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करत होते ना. आणि म्हणूनच प्रयत्न करता करता विठ्ठल रूप झाले होते. विठ्ठल 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 विठ्ठल.